भावानं येऊ कसं आहे येऊ केल्याशिवाय मला काही बसवत नाही. सातारा म्हणला येऊ पाहिजेच. आला आला बघा परशा आला, परशाला गाडीत बसवलेला. मग काय परशाला घेतला आणि निघालो वायला. वायला एक काम होतं आपलं साईटवर. मग काय वाईमध्ये पोचलो तुम्हाला आता दाखवतो. साईट असली खतरनाक साईट आहे की नाही, तुम्ही दिवसा जायला भेटणार. बघा जंगलच जंगल. ह्या जंगलात आपल्याला भावानं जायचं. या जंगलाच्या पलीकडं साईट आहे. या गेटमधनं आज जायचं आहे आपल्याला. असला वैताग आला होता ना. आज म्हणलं संध्याकाळी चिकन आणल्याशिवाय सुट्टीच नाही द्यायची, कारण वसूल झालं पाहिजे हो. मग काय संध्याकाळी बेत केला मस्तपैकी चिकन 65चा. हा हा चिकन आणलं मस्तपैकी, छोटे छोटे तुकडे केले, मसाला बारीक केला, 65चा मसाला आणला. असं मिश्रण भारी करत होतो का नाही. त्यात आमची बायको मला मदत करत होती, त्याच्यामुळं जरा बरं झालं. मग काय बायको सांगेल तसं आपलं हळूहळू केलं. आपण तरी कुठे एवढं नॉलेजवालं आहे, पण एक नंबर झालं. मग काय मिक्स करून घेतलं सगळं. म्हटलं आता फ्रीजमध्ये ठेवायचं. मग काय दरवाजा उघडून ठेवलं फ्रीजमध्ये ठेवलं. थोडा वेळ म्हटलं आता ते तसंच ठेवलं पाहिजे, कारण आता मला पण एवढं काय माहीत नाही, पण बायकोनं सांगितलं म्हणजे ऐकलं पाहिजे. तोपर्यंत इकडं भाकऱ्या, इकडं रोकर रस्सा कालवून. हा 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 ते झालं की लगेच बायकोनं घेतलं. आता ही बघा चमच्यानं टाकते. तिला म्हटलं थांब, चमच्यानं कुठं टाकत बसते. मग घेतलं मीच हातात. हे घ्या असं हातानं कालवून सोडतो. असलं क्वालिटी लागत होतं ना भाऊनं, खायला तर असली मजा आली ना. मग काही सगळ्यांनी मिळून आम्ही एक नंबरपणे बसलो आणि घेतलं 65 खायला. हा हा असलं क्वालिटी 60 एक नंबर भाऊनं झालं, एक नंबर. चला भाऊनं भेटू परत.